इथे सुंदर अशी महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण गुहेमध्ये आहे। तर उद्या कार्यक्रम आहे आणि त्यामुळे बघा इथे शेणाने सारवत आहे। आम्ही घरी निघत होतो तेवढ्यात आश्रमातील एक सुंदर मांजर आम्हाला सोडायला आलं। नमस्कार, मी जुईली, जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि मी आता माझ्या गॅलरीमध्ये उभी आहे। आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे। याचं कारण असं की माझ्या घराच्या पासूनच 10 मिनिटावरती स्पेशल ठिकाण आहे जिथे मनाला प्रसन्नता मिळते आणि मनशांतीच्या शोधात असाल तर आवर्जून भेट द्यावा असा तो स्पॉट आहे। आता हे मी असं का बोलते हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरती कळेल। चला जाऊया। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी एक रील बनवली होती। ती रील व्हायरल झालेली। इंस्टाग्रामवर तुम्ही ती पाहू शकता। इन्स्टा ID स्क्रीनवर दिलेला आहे। आपण आता गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या गेटवर पोचलेलो आहोत। हा मुंबई गोवा महामार्गाला लागूनच असलेला आश्रम आहे। कोंडिवळे गावामध्ये आहे, ओणीच्या आधीच। तर आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय दिसतंय। चला। गेटवरून पुढे गेल्यावर कच्चा रस्ता आहे। कच्चा रस्ता बघा तुम्ही, हा जातोय मठाकडे। गावची आठवण आली की नाही तुम्हाला? गगनगिरी महाराजांच्या आश्रमात मी पोचले आणि इथे पोचल्या माझा एक विद्यार्थी मला भेटला आहे। त्याचं नाव आहे मंदार आणि तो इथे सेवक म्हणून कार्यरत आहे। तर इथे कशासाठी आलेला असतो? आता त्या 15 जानेवारीला महानिर्वाण दिन आहे गगनगिरी महाराजांचा। तर गगनगडावरती उद्या कोकणातील सर्व पालख्या जमणार आहेत। सगळ्या गावांमध्ये कोकणमध्ये ज्या गगनगड ट्रस्टशी ज्या रिलेटेड आहेत ना, कोकणातल्या पालख्या, गगनगिरी महाराजांचे जेवढे मठ आहेत तिथल्या सगळ्या पालख्या गगनगडावरती येणार आहेत। उद्या मोठा सोहळा आहे, तुम्ही पण या। नमस्कार। तर हे कोंडिवळे ओणीचा जो मठ आहे त्याचे सेवक आहेत। माझं नाव अनंत धोंडू भाबळे, या गावचाच आहे, पण आमचं गाव ओणी हे कोंडिवळे आहे। ओणी आणि कोंडिवळे 2 गावं एकत्र आहेत आणि इथे जे महाराज आहेत तो माझा मोठा मुलगा आहे उल्हासगिरी। पूर्वीचं त्यांचं नाव सुहास अनंत भाबळे, म्हणजे तो माझा मोठा मुलगा आहे। तो माझं घर सोडल्यापासून आज 25 वर्षे गगनबावडा, जाजीपूर आणि अंबोलगड अधिक ओणी असा त्यांचा प्रवास आहे। इथे बरेच लोक येतात समस्या घेऊन, कोणत्या ना कोणत्या अशा महाराज सोडवतात। आपण आश्रम बघून घेऊयात आता। इथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे, प्रसन्न वातावरण आहे। मंदारचा एक मित्र भेटला आहे आपल्याला, ज्याचं नाव आहे अनिकेत। नमस्कार। तिठावली गावचा आहे तो आणि या मठामध्ये तो सेवक म्हणून कार्यरत असतो। तर तो आज आपल्याला मठाची माहिती देणार आहे। चला। तर ही आपली गगनगिरी महाराजांची पालखी आहे। उद्या आपला गगनगड येथे महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे। त्यासाठी आपण ओणी आश्रममधून गगनगडावरती आपण पालखी घेऊन जातो। त्या ठिकाणी भव्य स्वरूपाचा असा मोठा गगनगिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो। त्यासाठी आपण इथे पालखी सजवलेली आहे आणि इथे आपल्या परमपूज्य गगनगिरी महाराजांचा झोपाळा या ठिकाणी आहे। आतमध्ये तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहे, तसंच रामांची ही मूर्ती आहे। या ठिकाणी महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि आपले गगनगिरी महाराज
यांची या ठिकाणी मूर्ती आहे. तसंच महाराजांच्या उजव्या हाताला श्री गणेशांची मूर्ती आहे. आणि तसेच या ठिकाणी आपला शंकराचा गाभारा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. श्री दत्तांची मूर्ती आहे इथे. तसेच एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे गगनगिरी महाराजांनी ज्या परिधान केलेल्या कफनी होती किंवा सॉक्स असतील, वस्त्र या ठिकाणी तुम्ही ह्या पाहू शकता. मूर्ती खूप छान वाटते, डोळे पण अगदी पाणीदार दिसत आहेत. हो, तर आपला एक आश्रमचा सेवेकरी आहे चैतन्य सकपाळ. त्यांनी फर्स्ट टाईम ही मूर्ती रंगकाम केले. तो स्केच काढतो, एक आर्टिस्ट आहे, पण मूर्ती रंगवण्याचं त्यांनी हे पहिलंच काम केलं आणि महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतलं आहे. तसेच आपल्या इथे मारुतीचं एक मूर्ती आहे. आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण गुहेमध्ये आहे. जांभा दगड आहे. हां, जांभा दगडाच्या गुहेमध्ये आहे. हे आपण फक्त इथे कमानी एक तयार केली आहे. बाकी गुहेमध्येच आहे. हो, पूर्ण गुहेमध्ये आहे. जसं गगनगडावरती जो आपला आश्रम आहे गुहेमध्ये, तसंच हाही देखील गुहेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो इथे. तसंच आपल्या मठाचे मठाधिपती आहेत उल्हासगिरी महाराज. त्यांनी इथे साधना केलेली आहे. ती आपण गुहा दाखवते तुम्हाला. अच्छा. ही गुहा आहे. या इथे सुंदर अशी महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा गुहेचा भाग आहे तो निमुळता होत गेलेला आहे आतमध्ये. ही पण अशी गुहा अशी ओबडधोबड होती. ती फक्त आपण थोडं त्याला हे करून हे केलंय. बाकी आहे तशीच आहे. आतमध्ये एकदम Natural शांत. form मध्ये त्याच्या. हो. थंड पण आहे वातावरण इथे. ते मेडिटेशनसाठी कोणी आलं तर एकदम छान वाटेल. आणि मोबाईल न घेता सुद्धा इथे माणूस बसू शकतो 2-3 तास आरामात, काही न करता नुसतं बसलं तरी एकदम प्रसन्न वाटेल असं मला वाटतंय. तर हे आपले परमपूज्य उल्हासगिरी महाराज आहेत. त्यांची प्रतिमा आहे आणि ते या ठिकाणी बसतात. काही हो, विकायला. आपल्या महाराजांचे फोटो आहेत. हे स्वतः महाराजांनी लिहिलेल्या कॅसेट आहेत. अच्छा. हो, ते उत्तम प्रकारे गाणी लिहितात, म्हणजे महाराजांची भक्तिगीतं. हे जे तुम्ही फोटोवर पाहताय हे परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या स्वाक्षरी आहे. त्यांनी स्वतः लिहिलेली आहे. ती फोटोवरती दिसते ना तुम्हाला, हे त्यांनी स्वतः त्यांच्या ह्याच्यामध्ये केलेले आहे. आश्रम आपण बघितलं आहे आणि आता आपण आश्रमाबद्दलची थोडी माहिती घेऊया. ह्याचा इतिहास थोडा सांगशील? हो, आश्रमाला आपल्या 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि हा भूखंड वगैरे कोणी दान केलेला? हा, इथलेच आपले सेवेकरी आहेत. त्यांनी मंदिरासाठी थोडी जागा दिलेली आहे. नाव काय त्यांचं? गोतावडे आहेत, जडियार आहेत, इथलेच ओणीतले. त्यांनी थोडीफार जागा. ओके. अमावस्या पौर्णिमेला होम हवन असतं. तसेच बाकी इतर कार्यक्रम जसे रामनवमी असेल, दहीकाला असेल, आश्रमामध्ये आपण कार्यक्रम करतो. कोणाला जर सेवक म्हणून इच्छा असेल इथे यायची तर मग त्याच्यासाठी काय तरतूद आहे, काय करावं लागेल त्यांना? जर सेवा करायची असेल तर सेवेला येऊ शकतं.
आणि कोणाला भेटायचं मग इथे? आपण इथे महाराजांना विचारून सेवा करू शकतो. इथे जर कोणाला देणगी वगैरे कोणाला द्यायची असेल तर देणगी आपण देऊ शकतो. आपल्या ट्रस्टची त्यांना रिसीट मिळते, देणगी देऊ शकतो. ना. तर अशा प्रकारे आपण दर्शन घेतलंय गगनगिरी महाराजांचं. आणि आपल्या मित्रांना थोडी घाई आहे कारण उद्या गगन बावडा घाटामध्ये जे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे तिथे कार्यक्रम आहे आणि त्यासाठी त्यांना सेवादान करायचे आहे आणि त्यामुळे आपण त्यांना फ्री करूयात आता. त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचं नाव आपण परत एकदा पूर्ण जाणून घेऊया. माझं नाव अनिकेत झोरे. माझं नाव मंदार शिंदे. हां, जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. मंदारचा आणि अनिकेतचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधू शकता. त्यांना सध्या घाई आहे त्यामुळे आपण त्यांना फ्री करूयात आणि इथे गुरुजी आहेत त्यांचा आपण आशीर्वाद घेऊया आणि यानंतर आसपासच्या परिसराची जी दृश्य आहेत ती व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला. तर उद्या कार्यक्रम आहे आणि त्यामुळे बघा इथे शेणाने सारवत आहेत. ताई पण करते, सर्व शेणाने सारवून घेते. आश्रमाच्या परिसरात खूप सारी झाडे आहेत, त्यामुळे इथे गारवा जाणवतो. खालच्या बाजूला एक विहीरसुद्धा आहे. संपूर्ण परिसरात स्वच्छतेची खास काळजी घेतलेली आहे. आश्रमाच्या खालच्या बाजूला सुंदर अशी बाग केलेली आहे. बघून खूप प्रसन्न वाटतं. बागेच्या बाजूलाच एक वडाचं झाड आहे. त्याची विस्तीर्ण सावली बागेवर पसरलेली आहे. त्यातूनच सूर्याच्या किरणांची कवडसे आत डोकावत आहेत. आम्ही घरी निघत होतो तेवढ्यात आश्रमातील एक सुंदर मांजर आम्हाला सोडायला आलं. त्याचं नाव चिंटू आहे. तो आश्रमातच राहतो आणि खूप मायाळू आहे. त्याचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो जरी असलो तरी मनशांतीसाठी आम्ही इथे पुन्हा पुन्हा येत राहू. तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.